हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवस झाले रेडीमेड ब्लाऊज पडले होते आणि आज फायनली मी ते वेअर करून दाखवलं व्हिडिओमध्ये. कारण शॉर्ट व्हिडिओला ते वेअर करा परत दाखवा असं होतं. आणि हा मी जो पिनचा बॉक्स घेतला होता तर तो तुम्हाला दाखवलाच नव्हता बघा. आत्तासुद्धा मी इथे ही पिन लावली. मेन गोष्ट म्हणजे ही पारिजातकाची साडी आता आपल्याकडे अवेलेबल झाली. तिचाच मी व्हिडिओ बनवत होते तर म्हटलं चला. आणि तुम्ही नोटीस केलं असेल मला साडीच नेसता येत नाही ना, ती पिन करता येते. हे इकडचं एक मोठं सुटतं ते इकडचं एक बारकं सुटतं, म्हणजे येतच नाही. काय प्रॉब्लेम आहे, इतक्या दिवस झालं मी साडी नेसते, असं असं असायला पाहिजे होतं. काय प्रॉब्लेम आहे तर हा मी ना फुल स्लीव्जवाला इथं ब्लाऊज वेअर केला. इतका सुंदर आणि इतकं सॉफ्ट आहे, कॉटनचं मटेरियल असल्यामुळे ह्याला ना इतकं जे बिलकुलच दुखत नाही आहे, खूप मस्त बसला आहे. तर ही मी तुम्हाला आता एक यूज करून पण पिन दाखवते एखादी असे. तरी टोचती का वगैरे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल. तरी टोचत वगैरे काही नाही बरं का जास्त. आणि शक्यतो ही इथं आता लावली तर थोडीफार टोचणार, पण आता आपण निरीला इथं निरीमध्ये जर वगैरे असं आपण लावली ना तर ती बिलकुलच टोचणार नाही. तरी कसं करायचं सांगते बघा. इथं पाठीमागं पकडायला आहे आणि असं पकडायचं, हे काढायचं. आता समजा ही इथं मी लावून दाखवते आणि याच्यामध्ये आपल्याला टक करायचं आहे फक्त आणि पाठीमागून हे आणि ही जी असं पॅक धरायचं आणि असं आत घालायचं, सोडायचं. सोडलं की आपोआप ते टाईट बसतं. तर हे मला वाटते खराब झालं आहे. हे खराब झालेलं आहे. दुसरा घेते. मी बरेच दिवस झाला आता यूज करते, कारण साडीसारखी वेअर करायला लागते. कुठं पेन सापडत नाही, सापडली तर नीट बसत नाही, असं त्रास होतो. तरी असं टक करायचं, यास पकडायचं, यात सोडायचं नसं. किती पण ओझं घेतं आणि ओझं तर घेतं, पण मेन गोष्ट म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसते. खूप ट्रेंडमध्ये आहे आजकाल. आणि हे जे पाठीमाग आहे ना, हे थोडंसं हे ना असं पसरवलं ना मग बिलकुल टोचणार नाही, पण हे असं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं टोचते बघा. पण हे शक्यतो ते खाली वगैरे जर निर्यामध्ये वगैरे निर्या तिथं बिलकुल टोचणार नाही. इथं मला थोडंसं टोचतं, एवढं जास्त नाही. पण आपण जर 1-2 तासांसाठी वगैरे साडी नेसणार असेल ना तर ठीक आहे. पण थोडं टोचते, असं म्हणणार नाही की पूर्णच नाही टोचत. पण चांगलं आहे, मी तरी यूज करते. खूप भारी मला वाटतं हे यूज करायचं. तुम्ही पण नक्की यूज करा. आणि साडी वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते ना. तर आता ह्या साडीला थोडं पिन करून व्यवस्थित टक करते ना, आजचे दिवस ठेवते. काय उगाच सारखं ते थोडा 5 मिनिटासाठी काढायचे ना परत ट्राय करायचं. तर आज नाही काढत आता तर कंटाळा, काम खूप आहे. पण नाही काढायचा विचार करते. बट ठीक आहे, आज नाही काढत, तिला तशीच ठेवते. आणि मग हलकी आहे, खूप हलकी आहे पारिजातकाची. तर तुम्ही म्हणसाल की प्राईस काय आहे, प्राईस काय आहे. तर फक्त 650 रुपये प्राईज आहे या साडीची. फक्त 650. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर आहे साडी. आणि साडीमध्ये आणि ब्लाऊजमुळे लुक किती आला बघा. चेहरा किती ग्लो करतोय, नाहीतर झोप यायला लागली होती. तर चला मी बाकीचं आवरते, कारण आज सुट्टी असल्यामुळे शीतल आणि ते दुसऱ्या पण ताई आलेल्या नाहीत कामाला, दोघी नाही आल्या. तर मी एकटीच सकाळपासून करते. पार्सल पॅक केली, त्याच्यानंतर बाकीचं आवरलं. ब्लाऊजचा व्हिडिओ बनवला आणि आता मी का झाडून वगैरे घेते. आधी मी फोन करते कामवाल्या मावशींना, येत आहेत का, नाही तर आपलं पटापट आवरलेलं बरं आहे. तसं तर आज रविवार होता, पण आमच्या घरात आज रविवारचं किंवा सुट्टीचं असं काही नव्हतं. कारण रुद्रचे पप्पा पण गेले होते विकेंडमुळे. त्यांनी आजारी पडलेलं, तर एक दिवस सुट्टी घेतली. त्यामुळे संडेला आता जावं बोलावलं होतं. मी त्यांना म्हणत होते नका जाऊ, आज कमीत कमी माझी मदत करा. 2-3 दिवसच आहे, 30 तारखेपर्यंत. 30 नंतर तर मी संक्रांतीची ऑर्डर बंदच करणार आहे. पण त्यांना ते सुट्टीच भेटत नव्हती. आणि सुट्टी भेटली तर मग ते म्हटले अगं आधीच ह्या महिन्यात जास्त सुट्ट्या टाकल्यात, त्यामुळे नाही भेटणार. आणि संडेला पण जावं लागलं. त्याच शीतल आणि त्या दोघी पण येणार नव्हत्या. त्या जरी असल्या ना तरी पण मला दिवसभर गप्पा मारत मस्त वाटतं. पण कोणीच नव्हतं ना आज. मला इतकं बोर होत होतं आणि त्यात रुद्र पण घरात थांबत नाही, जातो खेळायला. नाहीतर त्याच्यासोबत गप्पा मारत पण थोडासा वेळ जातो, नाहीतर तो त्रासच देतो, हे असं ते तसं वगैरे वगैरे. तर ह्या मशीनविषयी मला खूप साऱ्या कमेंट येतात शॉर्टला. तर मी एक मोठा व्हिडिओ लॉंग बनवून डिटेलमध्ये टाकेन, डेमो देईल. आणि शॉर्टला पण सांगेन मी. शॉर्टमध्ये तर अजून कोणती मशीन आहे आणि कितीची आहे ते पण नाही सांगितलं. वेळच नाही भेटत, कारण शॉर्ट व्हिडिओ बनवायला. आणि हे बघितलं आज आज मी ठरवलं होतं सुट्टी, पण आज आमच्यात सुट्टीचा माहोलच नव्हता. आज एकदम वर्कडेच वाटत होता, वर्कडे. आणि मला काम करणं आज गरजेचं होतं. कारण दुसऱ्याच असेल तर आता ठीक आहे बाबा, आपण जिथे कामाला जातो की नाही आज आपण नाही गेलो तर चालतं आहे, त्यांचं ते करतायत. पण माझं असं नाही ना. माझं तर स्वतःचं काम आहे, स्वतःचा बिझनेस आहे. तर मला त्याच्यामध्ये अगदी झोकूनच काम करावं लागतं आहे. तर मी आता दुपारी व्हिडिओ वगैरे बनवला, पॅकिंग करून सगळं. त्याच्यानंतर 2-3 ड्रेस
3 कसं 4 की 5 मला ना शिवायचे होते अर्जंटमध्ये, जे की कलरवाले होते. म्हणजे मी काय करते आता जे कलरचे आहेत ना ते सेपरेट ठेवते आणि ब्लॅकचं सेपरेट करते कटिंग. म्हणजे एक साथ ब्लॅकचं सगळं कटिंग होऊन जाते, माझा टाईम वाचतोय म्हणून. आणि मग जे कलरवालं होतं ना ते मागं पडतंय. मग आता जे कलरचं बाकी होतं, ज्याला मी टिक मार्क करून ठेवलेलं होतं की बाबा हे बाकी आहे, तर तेवढेच आता पटपट करून पाठवायचे होते. कारण हा येलोवाला तर ओडिसाला पाठवायचा आहे. मला वाटत होतं संक्रांतीच्या आधी जाईल की नाही, त्यामुळं काहीही करून उद्या म्हणजे मंडेला गेलाच पाहिजे हा ड्रेस. ह्या हिशोबाने माझं चाललं आहे. अजून एक ग्रीन आणि अजून एक गडवाळचा, म्हणजे एक 3-4 तरी मला आता अर्जंट रेडी करणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला सांगते इतकी सुंदर ही मशीन चालते ना, जबरदस्त. आणि बिलकुल म्हणजे इतकं पटपट उरकतं ना, अर्ध्या तासाच्या फ्रॉकला 20 मिनटं पण खूप झाली. आणि मी रात्री किती वाजेपर्यंत काम करत बसले होते बघा, मला वाटते 9 वाजेपर्यंत. 9ला मग रुद्र जास्तच घायला आला होता की मम्मा झोपव. मग म्हटलं त्याला चला झोपूया. त्याला झोपवत होती आणि म्हटलं चला त्याला झोपवून मग साडी वगैरे चेंज करून झोपूया आपण पण. किचन वगैरे मी आधीच आवरलेलं होतं, तेवढं पटकन मी करून घेत असते. कारण मला नंतर मग कंटाळा आला ना, मला ते करत बसलं ना मग जास्त लोड होतो. अक्षरशः मोबाईल माझ्या चॅटिंग करता करता तोंडावरती पडला होता. तशीच मी साडीवरती झोपी गेले. नाहीतर सकाळचा जो ड्रेस घालते तो मी संध्याकाळी जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत मला झोपच येत नाही. मी बेडवर सुद्धा बसू शकत नाही तशी. कारण दिवसभर नुसतं थकलेलं असतं, पळापळ धावपळ केलेली असते. आणि आज मी अक्षरशः साडीवरती झोपले होते. माझं सकाळी उठल्यानंतर मी उठली की नाही, तर मी जशी झोपले होते ना मी तशीच होते. मोबाईल पण माझ्या मानेवरतीच पडलेला होता जशाच्या तसा. म्हणजे इतकी मी बेकार लेवलची झोपली होती कुंभकर्णाची की बसच. सकाळी रुद्राने उठवलं तेव्हाच उठले आता. आणि आता उठल्या काल रात्रीचा पसारा पहिल्यांदा म्हणजे झाडू मारायला घेते. कारण आज त्या दोघी पण येतील, मग त्यांना पण आलेल्या घरात जरा फ्रेश वाटलं पाहिजे काम करायला. त्यात काल कामवालीने पण दांडी मारली, ती भांडी बिंडी किचन झाडू पोछा करत बसले काल, त्यामुळं. आणि मग रात्री काल मी झाडू वगैरे सगळं मारलेलंच होतं, पण रात्री मी जे अर्जंट 2-3 ड्रेस शिवले ना त्याचंच हे कटिंग बाकी होतं. मग त्याचंच मी रात्री म्हणलं रुद्राला झोपूया आणि झाडू मारून झोपूया परत, असं माझा विचार होता. कशाचं काय, रुद्राला झोपवलं आणि तिथं चॅटिंग करत करत माझ्याच तोंडावरती मोबाईल पडला. एवढ्या बेकार लेवलची मी थकून जाते. पण ठीक आहे, तरी पण मला आता सकाळी उठल्यानंतर म्हटलं आता कुठे थोड्या टायमासाठी आता आंघोळच करायची आहे, कशाला राहू दे, साडीवरतीच पटपट आवरायला घेते. म्हणून मग पाणी ठेवलं होतं तापायला. नाश्ता वगैरे झाला होता. आणि मी एक अशी मुलगी आहे ना की मला काही फरक पडत नाही की मी आंघोळ केली की नाही. उठल्या बाबा आपल्याला चहा नाश्ता पाहिजे, कारण आपल्याला भूक नाही सहन होत. माझ्या पोटात इतकं बेकार लेवलचं दुखतं ना, मला ज्या दिवशी माझं पोट भरत नाही ना त्या दिवशी मला रात्रीचं 1-2 वाजता माझ्या पोटात दुखतं. आणि मग तो टाईम रुद्रच्या पप्पासाठी खूप मुश्किलवाला असतो. म्हणजे मला ॲपलच एक घास खा ॲपलचा, कुठं बडेशेपच खा, कुठं हेच खा, म्हणजे तुझं दुखायचं राहील. तर असं जास्त होत नाही, कधीतरी 7-8 महिन्यातून एकदा होतं. कारण मी प्रॉपर खाण्यापिण्यावर माझं लक्ष राहतं, म्हणजे की मी खातच राहते. किती पण काय पण होऊ दे, पण खात राहायचं. भले आंघोळ नाही केली, दात तर घासलेत ना, तोंड धुतले, बस झालं, तेवढंच लय झालं. आणि आपण म्हणतो ना पटपट उरकायचं तेव्हाच वाढीव कामं निघतात. तर रुद्राने ती कालचं ते पिनचं होतं ना मी जे दाखवलं, तर ते बटन सगळे पाडले होते खाली. त्याला म्हटलं एकूण एक बटन गोळा कर, नाही तर म्हटलं आता तुझं काही खरं नाही. म्हणजे इतका पसारा घालून ठेवायचा, आधीच तर उरकायचं पडलेलं असतं आणि त्याच्यात तो इतका त्रास देतो. ह्या टेबलवरती चाललाय टिपॉयवरती, आणि वरती त्याचं काय काम होतं काय माहीत. हेच खोल, तेच काढ, हेच काढ. आणि माझ्या घरात आता इतका पसारा झाला ना, इतकं सामान वाढलं आहे की मला काय समजणं झालं आहे. म्हणजे इतकं मोकळं घर दिसायचं, जे आता इतकं सामानाने गच्च भरल्यासारखं दिसतंय ना. आणि मला जेवढं मोकळं असेल तेवढं आवडतं, असं गच्च सामानाने भरलेलं घर नाही आवडत. तर आता मला काय काढून काय नको असं झालं, कारण पार्सल पण आज खूपच होती. आता मला द्यावे लागतील नेऊन, जावंच लागेल काही करून आज. कारण रुद्रचे पप्पा तर नाही आहेत, फर्स्ट शिफ्टला गेलेत. आणि पोस्टवाला तर आज येणं पॉसिबलच नाही आहे. म्हणजे त्यांचं कसं आहे तुम्ही सांगाल, त्याच्या 2 दिवसानंतर त्यांचा टर्निंग टाईम, तेव्हा तो येणार. ते सगळं सोडा, मी साडीमध्ये कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. आणि साडीमध्ये काम करतानाची काजल तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. मला बरं वाटलं, म्हणजे मला असं काय वाटत नव्हतं बरं का साडीवरती खूपच लोड वगैरे हेवी काहीतरी असल्यासारखं. त्यामुळं आता मी विचार करते की 2-2, 3-3 दिवसातून एखादा आपण दिवस साडी पण ट्राय करूया. मला साडी आवडत नाहीत, कारण ते कंबरची इकडनं ओपन राहते, इकडनं पाठ ओपन राहते, या कारणाने मला आवडत नाही साडी. पण ठीक आहे, चला प्रॉपर आपण म्हटलं ना की
किती पण नाही अंग दिसून द्यायचं, तरी पण थोडं थोडं साडीमध्ये दिसतंच. कोणही कितीही असू द्या ते दिसतं. आणि मला हे ओपन राहिलेलं अजिबात आवडत नाही. मला प्रॉपर पूर्ण पॅक लागतं. नाहीतर मग ती साडी न नेसलेलंच बरं आहे. सोडा चला आता पटापटा आवरून घेते. आणि हे जे ब्लाऊज आहेत ना, खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला पाहिजे असेल ना, तुम्ही डेली साड्या यूज करत असाल ना, तरी हे ब्लाऊज तुम्ही नक्की घेतले पाहिजे. एवढं सॉफ्ट मटेरियल ना, आपण शिवलेल्या ब्लाऊजमध्ये मला खूप आतमध्ये दबल्यासारखं होतं. तसं ह्या ब्लाऊजमध्ये होत नाही. हा मी जो वेअर केला ना, तो तर मला वाटतं ₹137 आहे. परत एकदा मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या लिंक टाकेन. तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला जो ब्लाऊज आवडतोय ना, तो तुम्ही नक्की घेऊ शकता. एकदा का घर आवरलं ना, की इतकं भारी आणि मस्त फ्रेश वाटायला लागतं. आता सगळं झालं होतं, तर मग आता रात्रीच्या ज्या ऑर्डर होत्या ना, ज्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते, त्या ऑर्डर पटपट डायरीमध्ये लिहून घेत असते. म्हणजे रुद्रचे पप्पा तर लिहितच नाही, ते शक्यतो स्क्रीनशॉटच काढून ठेवतात आणि मला मेसेज टाकून जातात, "बघ मी 2-3 स्क्रीनशॉट ह्या मोबाईलमध्ये काढलेत, ते पण लिही डायरीमध्ये." असं सगळं सांगून जातात. आणि त्यांना कंपनीत गेलं तरी ना, माझंच टेन्शन असतं. पार्सलवाल्याला कॉल केलास का? येणार आहे का न्यायला नाही? आणि मला इतकी भीती वाटते ना त्यांचं, म्हणजे ते ओरडतात ते बेकार हाय लेव्हलचंच ओरडतात. म्हणजे आता माझं कसं आहे, की बाबा एखादा जर माणूस पुढून आपल्याला इग्नोर करत असेल किंवा त्यांना म्हणजे आपल्याला बरोबर रिप्लाय करत नसेल, आता पोस्टवाल्याला कॉल केला ना, की व्यवस्थित बोलत नाही. हां ना पण नाही बोलत आणि डायरेक्ट तोंडावरतीच कट करून देतात. आपण बोलत असतो आणि समोरूनच कट करून देतात. मग मी त्यांना म्हणते, की मला नाही बोलू वाटतं त्यांच्याशी, मी नाही फोन करणार. पण तरी त्यांचं असतं, की नाही फोन करून टॉर्चर कर म्हणजेच येतील असं म्हणत असतात ते. आणि मला नाही, एखादा माणूस जर माझ्या मनातनं उतरलं ना, परत मला त्याला बोलू नाही वाटत असं माझं आहे. आणि सकाळपासून त्यांचा 12 ते 13 वेळा फोन आला की "केलाच का पोस्टवाल्याला फोन? येणार आहे की नाही पार्सल न्यायला?" आणि आता जरा लोड आहे ना, त्यामुळे रोजचीच आता पार्सल निघत आहे. त्यांना रोजच आता पाठवणं गरजेचं आहे. कारण टायमिंगवर पोहोचले पाहिजेत. कुणाचं लांबचे पण पार्सल आहेत ना, तर त्यामुळं. चला तर आता पटपट इथं सगळ्या ऑर्डर मी इथं लिहून घेते आणि त्याच्यानंतर पॅकिंगला बसताना वेगळ्या बरोबर लाईननं बघायचे, नंबर चेक करायचे आणि ज्यांचे त्यांचे एखादे मिस पण होते बरं का. आपण एकदमच प्रॉपर नाही होऊ शकत. म्हणजे कितीही तुमचं कसंही काम असू द्या, एखादं तरी मिस होतंच. माझ्याकडून सुद्धा असं एकदा दोनदा झालेलं आहे. चला तर आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. मला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.